थांब, हा व्हिडिओ असा सहज स्क्रोल करून पुढे जाऊ नकोस, कारण कदाचित आज तुला स्वामी समर्थांनीच इथे थांबवलं असेल. तू गेल्या कित्येक दिवसापासून मनात एकच विचार करत आहेस ना, माझ्या आयुष्यात हे सगळं कधी संपणार? सुख कधी मिळणार? कधी मनाला शांतता मिळणार? कधी माझ्या कष्टाचं फळ मला मिळणार? कधी माझी परिस्थिती बदलणार? कधी माझ्या स्वतःचं घर मला मिळणार? बाळा, आज स्वामी तुला एकच गोष्ट सांगत आहेत, घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तू मला विसरला तरीही मी तुला विसरणार नाही. तू माझ्यापासून दूर गेलास तरीही माझी कृपादृष्टी तुझ्यापासून दूर जाणार नाही. म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण कदाचित तुला ज्या एका उत्तराची अनेक दिवसापासून प्रतीक्षा आहे, ते उत्तर तुला आज या संदेशातून मिळेल. बाळा, मला माहिती आहे तू कसा जगतोयस, चेहऱ्यावर हसू ठेवून, पण मनामध्ये किती वादळ आहे हे फक्त तुलाच माहीत आहे. सगळ्यांचं दुःख समजून घेतोस, पण तुझ्या दुःख समजून घेणारं कोणी नाही. सगळ्यांना मदत करतोस, पण जेव्हा तुला मदतीची गरज असते तेव्हा किती जण तुझ्या पाठीशी उभे राहतात? तू अनेकदा एकटेपणात रडला आहेस, कुणाला न सांगता मनातल्या मनात तुटला आहेस, पण तरीही सकाळी उठून पुन्हा सगळ्यांसमोर हसतोस. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या डोळ्यातलं पाणी माझ्यापासून लपलेलं नाही, कारण लोकांनी तुला कमी समजलं. काहींनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, काहींनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि काही लोकांनी तुझी किंमत तेव्हाच ओळखली नाही जेव्हा तू त्यांच्यासाठी सर्वस्व देत होता. पण बाळा, ज्यांनी तुला मान दिला नाही त्यांच्या मान्यतेची वाट पाहून बसू नकोस. तुझी किंमत लोकांनी ठरवायची नसते, तुझी किंमत स्वामी जाणतात. आज नाही तर उद्या तुझ्या आयुष्यातील कष्टाची दिशा बदलू शकते. तुझ्या प्रयत्नांना नवीन संधी मिळू शकते. जिथे आज अडथळे दिसत आहेत, तिथे उद्या नवीन मार्ग दिसू शकतो. फक्त एक गोष्ट सोडू नको, स्वामीवरील विश्वास. बाळा, तुझ्या नशिबाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेव, नशीब एका रात्रीत बदलत नाही, पण एक योग्य निर्णय संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. आजपासून तक्रार कमी कर, नकारात्मक विचार कमी कर. तुझ्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर आणि प्रत्येक सकाळी स्वामींचं नाव घेऊन स्वतःला सांग, मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. तू जे काम सुरू करशील त्यात सातत्य ठेव. आज अपयश आलं म्हणून उद्याचा प्रयत्न सोडू नकोस, कारण बाळा, कधी कधी स्वामी आपली इच्छा उशिरा पूर्ण करतात, पण त्या प्रतीक्षेत आपल्याला त्या इच्छेसाठी तयार करत असतात. धनप्राप्तीबद्दलही एक गोष्ट ऐक, स्वामींचं नाव घेतलं म्हणून पैसा आकाशातून पडेल अशी अपेक्षा ठेवू नकोस. स्वामी तुझ्या हाताला काम देऊ शकतात, तुझ्या बुद्धीला योग्य दिशा देऊ शकतात, तुला योग्य संधी ओळखण्याची ताकद देऊ शकतात आणि तुझ्या मेहनतीला योग्य मार्ग मिळवून देऊ शकतात. म्हणून बाळा, श्रद्धा ठेव, पण प्रयत्नही कर. काम कर, नवीन शिक आणि संधी आली तर घाबरू नकोस. आणि पैशाबाबत शहाणपणाने निर्णय घे, कारण स्वामींची कृपा म्हणजे फक्त पैसा मिळणे नाही,
तर योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी मिळणे ही सुद्धा कृपाच आहे. आता तुझ्या मनात एक प्रश्न असेल, माझ्या आयुष्यातील हे टेन्शन कधी संपणार? बाळा, सगळ्या समस्या एका दिवसात संपतील अशी मी तुला खोटी आशा देणार नाही. पण एवढं नक्की सांगतो, ज्या दिवशी तू प्रत्येक समस्येपेक्षा स्वामीवर मोठा विश्वास ठेवायला शिकशील, त्या दिवसापासून तुझ्या मनातील भीती कमी होण्याची सुरुवात होईल. परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण तुझं मन मजबूत होऊ शकत नाही आणि मजबूत मनाने संकटाचा सामना करणारा माणूस शेवटी मार्ग शोधतोच. आता एक काम कर, डोळे बंद कर, मन शांत कर आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि तिसऱ्यांदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. माझ्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. बाळा, हा विश्वास तुझ्या मनात एखादी इच्छा असेल, एखादं दुःख असेल, एखादी चिंता असेल, तर ती स्वामींच्या चरणी सोपव. पण त्याचबरोबर तुझ्या वाट्याला आलेलं कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण कर. आणि आता स्वामी तुला जणू सांगत आहेत, बाळा, तू कितीही थकला असशील तरीही हार मानू नकोस. कारण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार कायमचा नसतो. ज्याप्रमाणे रात्रीनंतर सकाळ येते, त्याचप्रमाणे दुःखानंतर सुखाची चाहूलही लागते. तू आज ज्या गोष्टीसाठी रडतो आहेस, कदाचित उद्या त्याच गोष्टीतून तुला मोठा धडा मिळेल. तू ज्याला असं अंत समजतोय, कदाचित ती तुझ्या नवीन सुरुवातीची वेळ असेल. म्हणून बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात पुढे काय घडेल हे कोणीही अचूक सांगू शकत नाही. पण आजपासून तू स्वामींचं नाव घेऊन, सकारात्मक विचार करून, मेहनत आणि संयमाने पुढे चालत राहशील, तर तुझ्या आयुष्यात बदल घडवण्याची सुरुवात नक्कीच होऊ शकते. आजचा दिवस लक्षात ठेव, कारण कदाचित परिस्थिती बदलण्याआधी तुला स्वतःमध्ये बदल घडवण्याची वेळ आज आली आहे. बाळा, जर हा संदेश ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, तर समजून घे, तुझ्या मनात खूप काही साचलं आहे. स्वामींच्या चरणी ते सगळं सोपव आणि कमेंटमध्ये मनापासून लिही, श्री स्वामी समर्थ. माझ्या पाठीशी सदैव राहा. हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, ज्याच्या चेहऱ्यावर हसू आहे पण मनात दुःख, ज्याला आज कोणीतरीही म्हणण्याची गरज आहे, तू एकटा नाहीस. आणि शेवटी फक्त एवढंच, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. कितीही मोठं संकट असलं तरी स्वामींवर विश्वास ठेव. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरही नक्की करा. लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.